नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळीकडे अथर्व सापाला शोधत असतो. तेव्हा भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, तू घाबरू नको, अथर्व शोधतोय ना आता सगळीकडे साप. तेव्हा भूमी म्हणत असते, अथर्व तिकडे सुद्धा शोध. तेव्हा इथे भूमीला आता घाबरलेलं बघून आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यानंतर आता अथर्व पूर्ण हॉलमध्ये साप कुठे आहे का ते शोधतो. त्याला कुठेही सापडत नाही. तेव्हा तो म्हणतो की नाही, कुठेही साप नाही आहे. तेव्हा इकडे भूमीला आता खूपच जास्त टेन्शन येतं, कारण तिला स्पष्टपणे साप हा दिसलेला असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते की भूमी, बघितलंस ना तू, अगं कुठेच साप नाही आहे, तुला ना भास झाला असेल आणि म्हणून तुला असं वाटलं की तिथे साप आहे. जर तिथे असता तर आपल्याला दिसला असता ना. तेव्हा आकाश म्हणतो की रेंगाळताना कुठेतरी साप दिसला असता. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, लहानपणापासून ताईला सापाची खूप जास्त भीती वाटते, हो की नाही म्हणू. तेव्हा इथे मानसी सुद्धा हो असं म्हणत असते. तेव्हा आजी म्हणतात, मानसी तू एक काम कर, भूमीला तिच्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करू दे, नाहीतर तिला अजून त्रास होईल. तेव्हा मनू आता भूमीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तरी ते आकाशला तिचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, आजी माझ्या भूमीला असं का होतंय, म्हणजे माझ्या भूमीला बरं करण्यासाठी मी एवढे प्रयत्न करतोय, पण हे सगळं तर उलटंच होत चालले आता. तेव्हा इथे आजी म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे भूमी आता विचारात बसलेली असते. तिला असं वाटतं की साप तर तिला हा दिसला होता, पण साप अचानक गायब कुठे झाला, कुणालाही तो कसा काही दिसला नाही, असं तिला टेन्शन आता आलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणालेली असते की अगं तुला ना भास झाला असेल, इथे कुणालाही साप दिसत नाही आहे, तुला कुठून दिसला. तेव्हा इथे आता भूमी खूप टेन्शनमध्ये असताना मानसी तिथे येते आणि म्हणत असते, ताई काय गं, तू एकटीच का बसले तिथे विचार करत, चल बरं बाहेर चल. तेव्हा भूमी म्हणत असते, मानसी माझ्याबरोबर असं का होतंय गं. तेव्हा इथे मला खरंच आता पूर्वीसारखं आजार पण येते का असं भूमी विचारते. तेव्हा मनू म्हणते, असं काही नाही आहे, तू एवढं मोठं ॲक्सिडेंट म्हणून वाचलेली आहेस, तुझ्या थोडासा डोक्याला मार लागला असेल, बाकी काही नाही, त्याच्यामुळे तुला असे भास होत आहेत. तर इकडे अथर्व म्हणत असतो की हे बघ आकाश, आपले CCTV कॅमेरे 2 दिवस झाले बंद आहेत आणि हे बघ कंप्लेंटसुद्धा केलेली आहे आपल्या वॉचमनने. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं शक्य आहे, म्हणजे CCTV कॅमेरे बंद कसे होतील, तो एकमेव मार्ग होता भूमी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी, आणि लगेच कंप्लेंटसुद्धा केलेला मेसेज आला आहे तुला. तेव्हा अथर्व म्हणतो, हे बघ मला असं वाटते की ताईला जसं घरामध्ये साप आहे हा भास झाला, तसं वॉचमॅनच्या तिथे माणूससुद्धा आलेला तिला भासच झाला असावा, असं मला तरी वाटतंय. तेवढ्यातच आजीचा फोन येतो, नाश्त्यासाठी आपल्याला बोलावले असं अथर्व सांगत असतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ कंप्लेंट तर केली आहे ना, मला असं वाटते भूमिताईला भासच झाला असेल, बाकी काही नाही. तेव्हा इकडे अभि त्यांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, या चांगल्या माणसांचा प्रॉब्लेमच आहे, अरे कंप्लेंटसुद्धा विकत घेता येते हे सुद्धा ह्या लोकांना कळत नाही, तर त्यांनी कंप्लेंटसुद्धा त्या लोकांना पैसे देऊनच करून घेतलेले असते. तर इकडे मानसी आता भूमीला घेऊन येते आणि म्हणते की हा दुधाचा ग्लास तुझ्यासाठी आहे, संपूर्ण दूध संपवायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, मनू मला खरंच काहीच नको. तेव्हा मानसी म्हणते, अजिबात नाही आहे ताई, सकाळपासून सुद्धा तू काहीच खाल्लेलं नाही आहेस, तू हा दुधाचा ग्लास पूर्णपणे संपवायचा आहे. तेव्हा रागिनी तिच्याकडे बघते आणि तिला विचारते, भूमी बाळा ठीक आहेस ना तू, तुला बरं वाटते ना आता. तेव्हा आजी म्हणत असतात, हे बघ भूमी, सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, दूध पिऊन घे, नाहीतर तू जेवूनच घेतलंस तर बरं होईल. तर इकडे भूमीला आता आठवत असतं, इथे ताणलेला तिने आता महाजनांच्या इथे येताना बघितलेलं असतं, पण त्या रूममध्ये ताणले असतो, त्या रूमला आता बाहेरून कुणीतरी लॉक केलेला असतो. तेव्हा आता प्रॉपर्टीचे पेपर जेव्हा भूमी बघते त्याच्यावरती तिला भूमी महाजन अशी सही दिसते, पण नंतरला जेव्हा आकाश बघतो तेव्हा ते कोरे पेपर असतात. तर इथे आता भूमी विचार करत बसलेले असताना पौर्णिमा तिथे येते आणि तिला एका बाजूने खुणावते आणि तिच्या फुड्यामध्ये भरलेला जो दुधाचा ग्लास असतो तो बाजूला घेऊन तिथे संपलेला दुधाचा ग्लास ठेवून देते आणि ती मुद्दामून तिची विचारपूस करते आणि तिथून निघून जाते. तेव्हा मनू तिथे येते आणि म्हणत असते, अरे वा ताई, तू संपूर्ण दुधाचा ग्लास संपवलास सुद्धा, व्हेरी गुड. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही मनू, मी दूध अजून प्यायलेलीच नाही आहे, मी दूध प्यायलेलीच नाही आहे, मग हा दुधाचा संपलेला ग्लास माझ्या फुड्यात कुठून आला. तेव्हा रागिनी म्हणत असते, का असं काय करतेस, तुझ्या फुड्यामध्ये संपलेला ग्लास तर आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही आत्या, मी दूध प्यायलेलेच नाही आहे, मला भूकसुद्धा आहे आणि मला अजून तरतरीसुद्धा वाटत नाही आहे, मला अजून विकनेसच वाटतो आहे, मी दूध प्यायलेलीच नाही आहे तर काय सांगू. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं तुला भूक लागली असेल ना, तर तू एक काम कर ना, तू जेवून घे, नाहीतर अजून एक दुधाचा ग्लास आणायला सांग तुझ्यासाठी मनूला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, बिचारीचं काय चाललंय काय माहिती, 2-3 वेळा भास झाले समजू शकतो, पण आता वारंवार हिच्याबरोबर असंच होतं आहे. तू एक काम करतेस का भूमी, तुझ्या आईवडिलांच्या घरी जातेस का तू जरा, तुला फ्रेश वाटेल. तेव्हा इथे आकाशला खूप टेन्शन येतं. तेव्हा आजी म्हणत असते, भूमी तू एक काम कर, तुझ्या घरी जा आणि तू जरा आराम कर, म्हणजे खरंच तुला बरं वाटेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको, इथे सुद्धा कामं आहेत ना.
तेव्हा आजी म्हणत असतात, अगं कामं काय आम्ही करू, पण तू जा आणि थोडा आराम कर, त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, नाहीतर काय, तुला सतत भास होत आहे, तुझ्या डोक्यावरती ताण आला आहे का कामांचा? हे बघ, कामांचा विचार करू नको, आम्ही सगळेजण आहोत. तू जा तुझ्या घरी, तुझ्या बाबांना भेटलीस ना की तुला बरं वाटेल. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे मी जाते. तोंडावरती पाणी मारते आणि मी घरी जाऊन येते. तेव्हा इकडे आता मनूला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, कारण वारंवार भूमीबरोबर विचित्र गोष्टी या घडतच असतात. तर इकडे ॲडव्होकेट भानुशाली भूमीला भेटायला आलेले असतात, कारण ते गावावरून तिच्यासाठी पणं घेऊन आलेले असतात. तेव्हा निलंबरी म्हणते, अहो तुम्ही किती वेळाही आलात ना तरी भूमी तुम्हाला भेटणारच नाही आहे, तुमची फेरी अशीच वाया जाणार आहे. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, अगं तू काय असे आडेवेडे घेतेस, त्यांना सांग ना की भूमी आता त्यांच्याच इथे राहते म्हणून. तेव्हा माधव काका म्हणतात की भानुशाली, भूमी आता आकाशरावांच्या इथेच 24 तास राहते, ते आता घरी येत नाही, कारण तिथे कामसुद्धा जास्त असतं ना, हे आकाशरावांनीच केलेला प्लॅन आहे. तेव्हा निलंबरी म्हणत असते, आता तिथे तिला करमायला लागलं आहे, तिला आवडतं ना तिथे. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि आपल्या बाबांना भेटते. तेव्हा माधव काका म्हणतात, अगं भूमी तू कशी अशी अचानक आलीस? तेव्हा निलंबरी म्हणते की ॲडव्होकेट भानुशाली, तुमची इच्छाशक्ती किती जोरदार आहे हो. म्हणजे बघा ना, तुम्ही मनापासून भूमीची आठवण काढलीत आणि ती आलीसुद्धा, म्हणजे आज तुमची भेट होणारच. भूमी बघितलंच का कोण आलं आहे ते? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की भूमी मॅडम, मी तुमच्यासाठी गावावरून पणं घेऊन आलो आहे, तुम्हाला आवडतं ना? तेव्हा भूमी म्हणते, हो मला पणं खूप आवडतं, तुम्ही लक्षात ठेवलंत आणि माझ्यासाठी घेऊन आलात, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा निलंबरी म्हणते, अगं बघितलंच ना, गावावरून खास लक्षात ठेवून तुझ्यासाठी ते पणं आणलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही खरंच थँक्यू, तुम्ही एवढ्या गावावरून माझ्यासाठी ते घेऊन आलात. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, थँक्यू काय म्हणायचं त्याच्यामध्ये, आपण दोघंजणं फ्रेंड्स आहोत ना, आणि मित्रमैत्रिणी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्याच असतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली विचारतात, बाकी तुमचं काम कसं चाललंय? आता दिवसभर तिथेच असताना 24 तास, काम खूप जास्त असेल ना तुम्हाला? तेव्हा भूमी म्हणत असते की तिथे आता सगळ्यात जास्त गरज माझी आहे, काम तर जास्त असतंच, पण आता आकाशचं ॲक्सिडेंट झालं होतं ना, तेव्हा त्याचं सगळं मलाच करावं लागतं. पण काही हरकत नाही, ती माणसं खरंच खूप चांगली आहेत, मला घरातल्यांसारखंच वागवतात आणि स्पेशली आकाश मला घरातलीच मानतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली यांना लगेचच खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मी इथे आली आहे आई बाबा तुमचा आशीर्वाद घ्यायला, गुढीपाडव्याला मी इथे नव्हते ना, आणि ती दोघांचाही आशीर्वाद घेते. तेव्हा माधव काका म्हणतात की भूमी मला काय झालं आहे, तुझा चेहरा काय एवढा उतारला आहे? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही बाबा, तुमची आठवण येत होती ना म्हणून, बाकी काही नाही. आणि ती आपल्या बाबांचा हात पकडून रडत असते. तेव्हा माधव काका म्हणतात की आमची बाळ अजून लहानच आहे, आणि ते तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की नक्कीच काहीतरी झालंय, पण भूमी काही सांगणार नाही, तर मला आकाशरावांशीच बोलायला हवं की नक्की काय झालंय. तर इकडे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की भूमी मॅडम चला, मी तुम्हाला सोडायला येतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको मी जाईन. तेव्हा भानुशाली म्हणत असतात, असं काय करताय? अहो मी तुम्हाला सोडायला आलो तर काय होतंय? तेव्हा भूमी म्हणते, उगीच कशाला माझ्यामुळे तुम्हाला त्रास. तेव्हा भानुशाली म्हणत असतात की आपल्या मैत्रिणीचा कुणाला त्रास होतो का? चला मी तुम्हाला येतो सोडायला, आणि मी पण आता घरीच चाललो आहे ना. तेव्हा इकडे आकाशने आता गाडी पाठवलेली असते भूमीसाठी. तेव्हा ड्रायव्हर गाडी घेऊन येतात आणि म्हणतात की आकाश सरांनी तुमच्यासाठी गाडी पाठवलेली आहे. तेव्हा भूमी म्हणते की ॲडव्होकेट भानुशाली तुम्ही आता जा, आकाशने माझ्यासाठी गाडी पाठवलेली आहे. खरंच सॉरी या, पण उद्या आम्हाला रामनवमीसाठी मंदिरामध्ये जायचं आहे ना, त्यासाठी मला लवकर घरी जायचं आहे, म्हणून आकाशने माझ्यासाठी गाडी पाठवली असेल. आणि ती आता गाडीमध्ये बसते आणि तिथून निघून जाते. तर इकडे रागिनी म्हणत असते की आई काय चाललंय गे हे सगळं, आकाशला किती भूमीच्या ह्या वागण्याचं टेन्शन येते तू बघतेस ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या बघ ना, भूमीला आपण बरं करण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय, पण कॉम्प्लिकेशन्स वाढतच चाललेले आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, बघ ना, म्हणजे तिच्या वागण्यामुळे कधी कधी मला भीती वाटते, म्हणजे तिला वेळ वगैरे लागणार नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या प्लीज असं काही बोलू नकोस. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या मी सॉरी म्हणतो तुला हवं तर, पण प्लीज भूमीबद्दल असं बोलू नकोस, मी भूमीला बरं करेन, आपण सगळेजण मिळून तिला बरं करूया, माझी भूमी बरी होईल. तेव्हा आजी म्हणत असतात की आकाश उद्या रामनवमी आहे, आपण मंदिरामध्ये जाऊया आणि देवाला साकडं घालूया. तेव्हा इथे रागिनी नाटक करत असते आणि म्हणते की भूमीला बरं वाटू दे रे देवा. तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला बरं करण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे, आणि आत्या आजी उद्या मी सुद्धा तुमच्याबरोबर मंदिरामध्ये येणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाशसुद्धा आता मंदिरामध्ये आलेला असतो. तेव्हा तो मंदिराच्या खाली उभा राहतो आणि म्हणतो, हे रामराया, तुम्ही सीतामायासाठी जो काही
समुद्रावरती पूल बांधला होता तसंच मला माझ्या भूमीसाठी सुद्धा करायचं आहे. नवरा बायकोमधला योग काय असतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. माझ्या भूमीला सुद्धा लवकरात लवकर बरं व्हायला हवंय म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि तो आता इथे पायऱ्या चढत असताना त्याच्या हातातली काठी खाली पडते आणि आकाशचा तोल जाणार तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि आकाशचा हात आपल्या खांद्यावरती घेते आणि त्याला आधार देते.